पेंटिंग होते खूप मला आवडली, तुम्ही बघू शकता खूप सुंदर पेंटिंग आहे. मी VVIP कक्षात आहे म्हणून आम्हाला डायरेक्ट आहे, त्याच्यामुळे हे बघा मोबाईलचे टॉर्च ओपन केले तुम्ही ते बघू शकता. आणि फायनली माझा कैलास खेर साहेबांचा फेवरेट सॉन्ग आवडलेला मला हवा का मंडळी. हे सगळं मंडळी येत नाही, हे कान आहेत चांगलंच नाही. जाऊ दे, पुराना जाएगा तभी नया आएगा. हे कोणता ये क्या था. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ लवली डे, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी थोडी सुद्धा आलेली आहे. एनिवेज फॉरगेट, पण मी काय म्हणतो मंडळी, आपण आता ब्लॉगची सुरुवात करतोय. त्याचं कारण असं आहे की आपल्याला संध्याकाळी जायचं आहे इकडे आपला अंबरनाथला आर्ट फेस्टिवल आहे तिकडे आपल्याला जायचं आहे. पण म्हटलं सकाळपासून आपण ब्लॉग सुरू करूया, तर काही इंटरेस्टिंग झालं तर दाखवतो, म्हणजे इंट्रो द्यायचा म्हणून दिला आपण. आणि मग भेटूया आपण डायरेक्ट आता संध्याकाळी. मंडळी आपण गेलो होतो जरा मोहण्याला, आणि आपली गाडी बघून तर वाटतं आपल्या घरी सॅमी आलेला दिसतोय. मला केला त्यांनी फोन, सॅमीने का मी आलोय, तर बघूया काय करतात ते. बघतो ब्लॉग लावूनच बसले वाटतं ते. बाबा बरंच लेट झालं वाटतं, मी अशा बसल्या ते बीच बरंच थकलेलं दिसतात. तुला काय वाटतं तुम्हाला ब्लॉग लावायला दिला ना, टाइमपास बघा ना मस्त. माहितीच नसेल कोणला, मी सांगलंच नाही. जाऊ दे, पुराना जाएगा तभी नया आएगा. विचार चाललेला टीव्ही खोलून न्यायचा. अशी गोष्ट म्हणजे 2 दिवस लग्नाला. 2 दिवस पत्रिक इथे आहे, आणि आता आम्ही पत्रिक देतो आदेश पाटीलला. आता आमचा तिघाचा फोटो काढासाठी कोण नाही, चला आमचा आम्ही एकमेकाचा फोटो काढत. तर मंडळी आता आपल्याला पत्रिक आलेली आहे देवादादाच्या लग्नाची. देवादादा तुम्ही इथे बघितलं असेल त्यांना महोत्सवामध्ये. आता हल्दीला तुम्ही बघालच, सॅमी भाऊ आपल्याला पत्रिक घेऊन स्वतः आलेले आहेत, आणि खूप सारे युट्यूबर्स येणार आहेत. सो आपल्याला ब्लॉग तर बनवायच लागेल. सो आता हल्दीचा ब्लॉग मित्र येणार. अच्छा, म्हणजे तुमचे मित्र पण आहेत ते पब्लिक साठी युट्यूबर्स आहेत ना. सो खूप सारे युट्यूबर्स आणि पब्लिक येणार आहे. सो आपण तिकडचा ब्लॉग तर घेणारच आहोत, आणि असं काहीसा त्यांचं इन्व्हिटेशन झालेलं आहे, आणि आता ते निरोप घेत आहेत. धन्यवाद, आणि आम्हाला एवढी सेवा दिली त्यासाठी खूप धन्यवाद. धन्यवाद भाई. 4 ते 5 घंटे याच्या घरी बसला. नाही पण मजा आली. खूप सारे आमचे प्लॅनिंग प्लॉटिंग. आता नवीन गाणं आहे आपला, कुठला उद्या कुठला ट्रिजर रिलीज होणार, उद्या किंवा परवा 2-3 दिवसात. हा, एक मोये मोये, आणि एक तो खास ठेवले मिनी, म्हणजे फुलवाली सॉन्ग. आपण महोत्सवाला भेटलेलो, मला वाटतं 1 महिना जास्त होईल, तर अजून फुलवाली येतं. पण आता ट्रिजर नक्की येणार आहे 2-3 दिवसात. मचाएंगे. और सॉन्ग सॅमी बाई काय बोला, तो चलेगा उसमें तो कुछ दोहराय नाही. सो आता भेटूया आपण थोड्या वेळ. त्यांची ठोकलेली तुम्ही ब्लॉग बघलाच असेल, 1 लाख व्ह्यूज येल्या ब्लॉगला. बरीच गाडी ठोकल्या, मरणांच्या वाचल्यान मरणांच्या ते. आता दुसरा जन्म झालेला आहे त्यांचा. आता दुसरा जन्म परत स्टार व्हायचा आहे त्यांना, कारण की पुण्य केल्यान ना तेवढं. हा, ते आहे, पुण्य केल्यान. आणि यो भाऊ तर आपला राधे 45 दिवस उपवास आहे भाईचा, आणि तेच मला वाटतं कुठेतरी तुम्हाला पडला असेल ते, म्हणजे ध्यानीचीनी 45 दिवस नॉनव्हेज न खाता उपवास पकडणं. म्हणजे नॉनव्हेजचा प्युअर लवर येतो, तरी पण नॉनव्हेज 45 राधेचा उपवास आहे त्यांचा. अयोध्याला गेलेलो, त्याच्यामुळे अयोध्याला जेव्हा 22 जानेवारी तिकडे मंदिराचा कार्यक्रम होता ना, 7 दिवस मी तिथेच होतो अयोध्याला. बघितले तुमचे ब्लॉग्स आम्ही. आणि तिकडून आल्यानंतर मग असं विचार केला का आपले ग्रंथन वगैरे मध्ये पण आहे की जेव्हा आपण कुठलं देवस्थान करतो ना, 45 दिवस नॉनव्हेज नसतात खायचं. पण ते आपल्या मनावर आहे, खायचं का नाही खायचं. नाही, पण नाही खाल्लं तर आपण कुठे मरणार आहे, एवढा थोडी ना. आपण राक्षस जन्म थोडी आले, मनुष्य जन्म आहे. सो त्याच्याच कुठे तुम्हाला फळ भेटलं असेल. आणि पुन्हा एकदा धन्यवाद आल्याबद्दल इकडे. आणि भेटूया आपण आता हल्दीला देवादाच्या. किती तारखेला आहे? 3 मार्चला भेटूया आपण. चलो. हे कोणता ये क्या था. तर मंडळी आता सॅमी ते लोक घरी गेले, आपल्याला इन्व्हिटेशन देऊन आपण जाणारच आहोत 3 तारखेला. आणि आता आपण चाललेलो आहोत, जसं की तुम्हाला सकाळी सांगितलं, आर्ट फेस्टिवलला अंबरनाथला. स्वतः पटापट निघूया. संध्याकाळच्या वाजल्यात 6:45 आणि आपण निघतोय आता. केतन भाऊला पिक करायचं आणि मग निघायचं. चलो भेटूया आता आपण डायरेक्ट अंबरनाथलाच.
मंडळी आता आम्ही आलेलो आहोत फेस्टिवलला आणि आपल्यासोबत आहे केतन भाऊ आणि यश भाऊ आणि असा काहीसा इकडे गर्दी आहे खूप सारे कारण बॅरिकेड्स बंद आणि इकडे असा काहीसा गेट आहे मंडळी. कैलास खेर सरांचा आपला सॉन्ग तर चालू झालेला आहे आता इकडे बॅरिकेड्स बंद केले म्हणून एंट्री बंद आहे पासवाल्यांना पण एंट्री बंद आहे आपली थोडीशी ओल आहे म्हणून आपण आलो पण आता बघूया पुढे कसं काय खूप गर्दी झाली म्हणून त्यांनी एंट्री पूर्ण बंद केले पासवाल्यांना पण आणि विदाऊट पासवाल्यांना पण आणि इकडे फुल प्रोटेक्शन पोलिसांचं आहे त्याच्यामुळे खूप एंट्री सगळ्या बंद आहेत आता बंद नाही झालं पाहिजे म्हणजे कैलास खेर सरांचं आपल्याला ऐकायचं आहे आता बघूया तिकडे चालू आहे का बंद आहे ते मध्ये एंट्री तर केलेली आहे ते बघा तिकडे चालू आहे त्यांचा सॉन्ग मला वाटतं शेवटचा सॉन्ग चालू आहे तर बघूया भेटला थोडासा आपला ऐकायला तरी भरपूर आणि एंट्री केलं लगेच आपल्या समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि खूप असं एनर्जेटिक फील करतो सुरुवातीलाच हे तुम्ही बघू शकता काहीशी VIP एंट्री आपली झालेली आहे इकडे बॅरिकेड्स लावून पुन्हा 3 स्टार वगैरे आहेत सर्व आणि आता आपण इथून बॅरिकेड्समधून एंट्री केलेली आहे तर बघूया पुढे कसं काय ते सो मंडळी आता आम्ही आतमध्ये एंट्री केली त्यानंतर आता आम्ही बसलेलो आहोत जिकडे सगळे VIPs बसलेले आहेत म्हणजे जे स्टार लोक आले आहेत आताच गेले इकडनं 2-3 स्टार लोक जे की कॅमेरा आपण काढला नाही आता काढला आणि इकडे आपण बसलेलो आहोत आणि थोडासा चाय कॉफीसाठी आपण बसलेलो आहे बघा असे काहीचे सगळे VIP बसले तिकडे आणि त्यांना सांग AC थोडी कमी कर फुल चिल झालेलं आहे मंडळी थंडी लागायला लागली सो इकडे खूप गर्दी खूप म्हणजे खूप ऑलमोस्ट 40,000 लोक इथे ॲट अ टाइम बसलेत आणि बाहेर तुम्ही पब्लिक बघाल तर हिशोबाच्या बाहेर म्हणजे डेंजर आता बाउन्सर देऊन आपल्याला आणलं म्हणून आपण आलो आतमध्ये तर आतमध्ये कोणीच सामान्य माणूस पोहोचू शकत नाही कारण खूप 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 रश आहे सो कसं तरी आम्ही पोहोचलेलो आहोत आता बघूया पुढे जाऊ थोडीशी चाय पाणी घेऊ आणि पुढे जाऊया आपण मंडळी कॉफी आपल्याला आलेली आहे मस्तपैकी थँक्यू सो भेटूया आता कॉफी पिऊनच मंडळी आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही VIP कक्षात आहे म्हणून आम्हाला डायरेक्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला झूम करून थोडंसं दाखवतो मी मंडळी फुल क्राऊड तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट खरोखर 40 ते 45,000 लोक आहेत इकडे ते तुम्ही बघू शकता फुल क्राऊड आहे आणि एवढा रश आहे ना की म्हणजे तुम्हाला ऐकायला येत असेल आवाजच हर हर महादेव तिकडून बोलतायत ते सर्व लोक आणि असं काहीच आता आपण एकदम स्टेजच्या म्हणजे 1 फूट अंतर असेल माझ्या माहितीप्रमाणे एकदम स्टेज जावं लावतो आपण हाच जोश आपल्याला कायम ठेवायचा आहे कारण अजूनही पद्मश्री कैलास खेरजींचे परफॉर्मन्सेस बाकी आहेत पण तत्पूर्वी मी या मंचावरती आता इकडे बनवलेला आहे आणि हे कैलास खेर सरांना द्यायला चालले ते जस्ट त्यांनी आता बनवलेला आहे बघा और ये प्यारी सी भेंट कैलाश जी आपके लिए है हमारे जो कलाकार हैं जब आप गा रहे थे वो लाइव पोर्ट्रेट यहाँ कर रहे थे निकाल रहे थे तो प्लीज मैं उन्हें रिक्वेस्ट करूँ मंच पे आए प्लीज ये भी प्यारी सी भेंट आपके लिए संदेश खुले जी और श्रीकांत कदम जी ये देखिए पूरा कैलाश पर्वत हमें नजर आ रहा है तालियां जोरदार श्रीकांत कदम जी यांनी सुंदर से पोर्ट्रेट साकारले अर्जुन पाटील जी आणि उपजिल्हा प्रमुख राजेश कदम जी आपले मनपूर्वक स्वागत
कैलाश जी, ये शिव शंभू की आराधना जो आप करते हैं वो आज इस पोर्ट्रेट के द्वारा यहाँ पर समाई हुई नजर आ रही है। कैलाश जी नमस्कार। अब तो प्रोग्राम चालू आहे आणि त्यांचा जो पेंटिंग होती ते खूप मला आवडली। बघू शकता खूप सुंदर पेंटिंग है। ये कैलाश पर्वत मैंने निकाला है, आपके सुर, आपके आवाज इतनी ऊंची हो जाए जितना कैलाश पर्वत ऊंचा हो, और आपका नाम भी कैलाशी है। तो थैंक यू वेरी मच, मेरा पेंटिंग आपने स्वीकार कर लिया, थैंक यू वेरी मच, थैंक यू सो मच। और कैलाश जी बस एक ही बात कह सकते हैं, जिसके नाम में ही शिव जी जहाँ ठहरते हैं, जहाँ वहां से वो कैलाश जी हमारे साथ है, और हमें क्या चाहिए। जरा जोरदार ताली सारे कलाकारों के लिए। और फिर एक बार हम कैलाश जी की इस मधुर सी आवाज की ओर बढ़ना जरूर चाहेंगे कैलाशा बैंड के साथ। बहुत बहुत शुक्रिया। पोचला पाहिजे, देणार ना आवाज? क्या बात, क्या बात। तर आता कबीर पण आपल्या समवेत आहेत, कैलाशजींचे सुपुत्र आहेत कबीर, यांच्यासाठी पण जरा जोरदार टाळी शुभेच्छा देऊया। जैसे कैलाश 22 तारीख को अयोध्या में जब प्राण प्रतिष्ठा हो रही थी प्रभु श्री राम जी की, उस वक्त कैलाश जी ने ये गाना वहां पर पेश किया था, और भूत होना भविष्य थी, एक ऐसा वहां पर समा बन चुका था। और कैलाश जी, सच मायनों में एक बात बताना चाहूंगा कि उस रोज मैं भी वहां मौजूद था। जी आप यहाँ पर हैं, महादेव की गूंज चारों ओर सुनाई दे रही है, तो चलिए सारी की सारी लोग अंबरनाथ वासी एक बार वापस गूंज सुनाई दे, हर 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 हर। और आप सभी हमारे साथ एक भगवान श्री राम का भी जयकारा लगाएंगे। जय श्री राम, जय श्री राम। सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, हर हर महादेव। जो गाना हमारा गगन भेदी रामधुन चल रहा था अयोध्या में प्राण प्रतिष्ठा के दिन, आप सबके हृदय को स्पंदित कर रहा था, वही गाना हम अब आपके लिए यहाँ लेकर आए हैं। वो
पब्लिकची डिमांड आहे मंडळी, तुम्ही तेही बघू शकता. आणि खरंच सुंदर व्हॉइस आणि सुंदर सॉन्ग होता हा. दॅट्स वाय माय फेवरेट सॉन्ग वॉज दॅट. बट खूप सुंदर असा शो आणि खूप सुंदर असा व्हॉइस आणि पब्लिक पूर्ण वन्स मोर मागते, कारण हा गाणी मंडळी आहेच तसं, त्याच्यामुळे पब्लिकचा डिमांड आहे. सो पुन्हा आता ते अजून एखादा गाणी बोलतायत का नाही बघूया आपण, आणि भेटूया आता पुढच्या सॉन्गमध्ये. और अब आपके सामने एक ऐसा वाला गाना होगा जिसमें आप सबको झूमना है, नाचना है. ये दुनिया उठ पटांगा, किता हाथ लगी टांगा, सब टुकड़ी गंदी बांगा, किता चलते बट्टे दुनिया में तमाशा, बैठी बैठी बाशा, दिल में रंग शूशा, किता चलते बट्टे. ये दुनिया उठ पटांगा, किता हाथ लगी टांगा, सब टुकड़ी गंदी बांगा, किता चलते बट्टे. दुनिया में तमाशा, बैठी बैठी बाशा, दिल में रंग शूशा, किता चलते बट्टे. मंडळी आता आपण निघत आहोत आणि आपण VIP कक्षात होतो, म्हणून आपला आईस स्पेस बसायला तरी मिळालं नाही. जाम आणि जाम रश आहे मंडळी, जाम पब्लिक आहे, पण इथे असल्यामुळे आम्हाला एकदम व्यवस्थित बघता आलं. आणि जर आपण ऑरेंज भरपूर असे ऑरेंज रेड असे फ्लो होते म्हणजे बसण्यासाठी बार असं नाही का त्या टाईप मध्ये होते, पण आपण VIP मध्ये पण नव्हतो. VIP मध्ये हा क्षेत्र आला तुम्हाला, VIP मध्ये हा पूर्ण VIP मध्ये होता, त्याच्यामुळे मंडळी आपल्याला खूप सुंदर मजा घ्यायला भेटली. आणि प्रत्यक्षरित्या स्टेजच्या बाजूला आपण होतो, म्हणजे प्रत्यक्ष 1 बाय 1 आपल्याला बघायला भेटलं आणि खूप मजा आली. आणि आता आपण इकडच्या आर्ट फेस्टिवल बघणार आहोत. आम्हाला खूप सुंदर असा प्रोग्राम होता. आणि आपण आज ज्यासाठी आलो आर्ट फेस्टिवल, आपण आर्ट बघणार आहोत. कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला आर्ट दाखवतो खूप टाइम होईल, 10 वाजायला आलेत ऑलमोस्ट. आता आपण आर्ट दाखवूया ज्यासाठी आपण इकडे एक्झिट केली. त्याच्यानंतर आपल्याला इकडे फळांचे पण इकडे शॉप्स बघायला मिळतील. द्राक्ष वगैरे आहेत आपल्याकडे इकडे विकण्यासाठी. तसंच पुढे गेलं तर आपल्याला भूक लागली असेल तर कचोरी वगैरे पण इकडे अवेलेबल आहे, त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता कचोऱ्यांचा. परत इकडे तुम्हाला कॅटरेस महिला ग्रुप म्हणजे तुम्हाला आलू पराठा वगैरे काही ट्राय करायचं तेही तुम्हाला इकडे आहे. परत इकडे आहे आपल्याला आईस्क्रीम वगैरे तुम्हाला जर लहान मुलांना. परत डेझर्टमध्ये आपल्याला पेढे वगैरे, कंदी पेढे वगैरे, बर्फीज वगैरे त्या सुद्धा अवेलेबल आहेत. तसेच मोजिटो लवर असाल तर तुम्हाला मोजिटोचाही आनंद घेऊ शकता तुम्ही इकडे येऊन. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मोजिटो आहेत, किवी वगैरे, ब्लॅक करंट, परत स्मोकी मोजिटो वगैरे असे खूप सारे मोजिटोचे सुद्धा प्रकार आहेत. परत आपले पाणीपुरी असे खूप सारे सेक्शन आहेत म्हणजे तेही तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी थोडंसं दाखवतो असा फ्लोमध्ये. प्रत्येक जर गोष्ट सांगत राहिलो तर इकडेच आपल्याला खूप टाइम होईल, पण तुम्हाला मी दाखवतो असे. गोळा पण आहे मंडळी. एवढं रात्री गोळा कोण खाल एवढं रात्री गोळा कोण खाल्याचा खाता का एवढं ये टाइम आहे गोळा खायचा. फायर पान मंडळी, अरे तो पान 2-3 वेळा झाला बरोबर ना. कापूर लागतं, कापूर त्याच्यात फायर पान. चॉकलेट येतो. तो इकडे खूप सारे खायचे सेक्शन सुद्धा तुम्ही ते एन्जॉय करू शकता. तर आपण आतमध्ये तर आलोय, तुम्हाला आता आर्ट दाखवतो इकडचे. आणि सर्व पेंट आहे मंडळी, बघू शकता सर्व पेंटिंग आहे, सर्व पेंट आहेत, सर्व एक नंबर आहेत मंडळी. तुम्ही बघू शकता. तुम्हाला कॅमेरा जज नका पण हुबेहूब वाटतच नाही पेंटिंग आहे, असं वाटतं फोटोज आहेत ते, बट सर्व आर्ट आहेत. ते बघू शकता तुम्ही, आर्ट आहेत सर्व. आणि जसं समोरून असं वाटतं की हुबेहूब असं फोटो वगैरे काढलेला आहे, पण ते सर्व आर्ट आहेत मंडळी, तुम्ही ते बघू शकता. आणि फार सुंदर आर्ट्स त्यांनी तयार केल्यात. आणि तुम्हाला जे फोटोमध्ये बघून असं वाटतं की फोटो क्लिक केला, पण ते फोटो क्लिक नसून प्रॉपर आर्ट आहे मंडळी, तेही तुम्ही बघू शकता. आणि खरंच मंडळी आर्टिस्ट लोकांची कला ही खरंच हातात असते.
तुम्हाला बघायला मिळत असेल. खाली आर्टिस्टला म्हणजे नावं नाही दिली ना, ते तुम्हाला तुम्ही दाखवले असते. आणि फार सुंदर इकडे पण आहेत आर्ट, हे बघू शकता. अजून इकडे पण आर्टच आहेत सर्व. हे बघा, ते पण काहीतरी कलाकृती काहीतरी त्यांनी केले सादर. आणि हे पण छोटे छोटे आर्ट आहेत, हे बघा तुम्ही असे काहीसे. आणि इकडे पूर्ण पेंटिंग्स आहे मंडळी. तुम्हाला बघताना सोपं वाटत असेल, पण सगळं तुम्ही पॉज करून बघू शकता. एकदम प्रॉपर रित्या त्यांनी आर्ट केलेलं आहे, हा बघा. आणि हा सुंदर आवडलेला मला हा बघा मंडळी, एकच नंबर वाटतोय. समोरून अजून भारी वाटतोय तो. कॅमेरा तुम्हाला ब्लॉगमध्ये तेवढं नाही. आणि हे बघा प्रॉपर आर्ट आहे मंडळी, हे वाटणार पण आहे तुम्हाला. हॉर्स पेंटिंग फार सुंदर असं त्यांनी रेखाटलेलं आहे, तेही तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, हे पण फार सुंदर आहे. आणि पूर्ण आर्ट आहे, पीक एक पण नाही मंडळी, सगळं आर्ट्सने म्हणजे प्रत्यक्षरित्या त्यांनी काढलेले आहेत. हे बघा असे काहीसे आहेत, इकडे पण आहेत. पूर्ण जे आपण ब्लॅक म्हणजे हे जे ब्लॅक आणि इकडे व्हाईट आहे, ह्या ब्लॅकमधले जेवढे पेंटिंग्स होते ना तुम्ही बघितले, ते सर्व शशिकांत धोत्रे सरांनी बनवलेले आहेत. हे बघा, ह्या पेंटरचं नाव आहे ते. आणि सर्व या सरांनी आपल्याला बनवले आहेत आणि खूप सुंदर आहे. काय सांगता? आगामी चित्रपट आहे सजना म्हणून कमिंग सून आहे का? तुम्ही आहात का त्याच्यामध्ये कास्टमध्ये? हे आहेत, महेश सर आहेत आणि आम्ही बॅक टीम आहे टेक्निकल. कधी येणार आहे, कसं काय मूवी? यावर्षी फिल्म महिना सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे. आणि डायरेक्टर कोण आहेत? शशिकांत धोत्रे सर. आणि त्यांचेच पेंटिंग्स पण त्यांच्याच आहेत का? या सर, हा ते बोलले का सर्व पेंटिंग त्यांच्यात. आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला येणाऱ्या मूवीसाठी. आणि नक्कीच ब्लॉकबस्टर होईल तुमची मूवी अशी आम्हाला आशा. आणि मराठी आम्ही नक्की पाहू. आणि मराठी इंडस्ट्रीला तुम्ही वरती घेऊन चाललात त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. कारण आपण हिंदी मूवीज तर बघतोच, पण कुठेतरी आपल्या मराठी मूवीजला पण आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि मराठी मूवीज आपण पुढे नेलंच पाहिजे. आणि खरोखर खूप सुंदर असेल त्यांचं आर्टिस्ट आहे मंडळी. सो काहीतरी आर्ट रिलेटेड तर नक्कीच असणार आहे. तर आर्ट रिलेटेड लोकांनी नक्की त्यांची मूवी बघा. एक गोष्ट नक्की सांगेन, बोला ना. पेंटिंग आहेत सरांच्या, शशिकांत धोत्रे सरांच्या. हा, अशी 2.5 तासात तुम्हाला लाईव्ह पेंटिंग पाहायला मिळेल. 2.5 तासात लाईव्ह पेंटिंगचा अनुभव भेटेल तुम्हाला थिएटरमध्ये. लाईव्ह पेंटिंग थिएटरमध्ये. ओके प्रत्येक फ्रेम कशा आहेत, पेंटिंग कलर. ओके, तुम्ही नाव पाहिलं तर आपल्या हा नावावरूनच कळतं की काहीतरी युनिक नाव आहे, म्हणजे असं एकदम पेन टाईप नाव आहे. सो आर्टिस्टला लगेच कळतं ते आर्टिस्टने म्हटलं नाही तर आपलं कसं नॉर्मल सजना आला असतं त्यांचं. सो आणि नक्कीच तुम्हाला चांगलाच मूवी ब्लॉकबस्टर होणार आहे. आणि सगळे सबस्क्रायबर आपले मूवी बघणार, कारण आपले मराठी सबस्क्रायबर आहेत सगळे, म्हणजे बऱ्यापैकी 80%. सो नक्की बघा, मूवी खूप छान असणार आहे. मीही बघणार आहे. ट्रेलर कधी येतोय? सगळ्या गोष्टी आता एक रिव्हील होते. ट्रीजर आलाय का? पोस्टर लॉन्च होतं. फक्त पोस्टर लॉन्च झालं, ट्रीजर आणि ट्रेलर यायचं आहे मंडळी. नक्की बघा तुम्ही, मीही बघणार आहे. सो भेटूया आपण थोड्या पुढे. तुम्ही म्हणाले आता गाडी उंगराची आली ना, एकच फक्त बैलगाडा शर्यतीवाल्यांनी यांना ओळखलंच असेल, कारण मी जास्त बैलगाडा शर्यत बघत नाही. सो बैलगाडा प्रेमी खूप आहेत, कारण मी शर्यतींच्या पण ब्लॉग्स घेतलेले आहेत. सो त्यांनी ओळखलं असेल. त्यांच्या गाण्यात हे लीड हिरो करतात आणि मस्त त्यांचाही सुद्धा त्यावेळेला हा लुक होता, त्याच्यामुळे तुम्ही ओळखत नसाल तर हा बघा हा लुक आहे त्यांचा. तेव्हा पण दाढी येणार का आपली? नेक्स्ट लुकला क्लीन शेव मध्ये. सो त्यांना ओळखत असेल तर त्यांना. म्हणून सिनेमा होता भाऊराव कराडेंचा, त्यात मी सेकंड लीड केला आहे. अच्छा, आता आगामी काय प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर, थँक्यू. सो मंडळी, आता आपण आर्ट्स वगैरे सर्व बघून निघलेलो आहोत. आणि इकडे लाईव्ह पेंट सुद्धा चालू आहेत. तिकडे लाईव्ह चालू आहे. तिकडे आता आपल्याला एंट्री नाही, कारण त्यांना डिस्टर्ब होत असेल मे बी, त्याच्यामुळे तिकडे लाईव्ह पेंट चालू आहेत. आणि आता आपण सर्व बघितलेत आर्ट्स. आणि आता आपण निघतोय. आणि तुम्हाला हा राम मंदिर दाखवता राहून गेला, अर्धवट दाखवला. तुम्हाला राम मंदिरचा खूप सुंदर देखावा तोही तुम्हाला दाखवतो. सो चला ते बघूया आपण पुढे. आणि इकडे पण खूप सुंदर लाईटी वगैरे बघा, असं काहीसा सुंदर आहे. लाईट्स खूप मस्त वाटतात मंडळी इकडे. तुम्ही लाईट्सचाही आनंद घेऊ शकता. तसेच फ्लॉवर्स वगैरे पण आहेत इकडे. आणि अशी काहीशी संपलेला आहे शो, त्याच्यानंतर आम्ही करतो म्हणून पब्लिक कमी आहे. तरी पण आहे, म्हणजे पब्लिक पण ॲज कम्पेअर सुरुवातीच्या पेक्षा खूप कमी आहे. सुरुवातीला इकडे पूर्ण रश होता जिथे आता मी उभा आहे. आणि तुम्हाला आता मी राम मंदिर दाखवतो. असा काहीसा राम मंदिर आहे. हा बघा, फार सुंदर असं राम मंदिर आहे. आर्ट असे केलेले आहेत, तुम्ही हे बघू शकता. सुंदर आर्ट आहेत. साऊंड पोल्युशनवर आहे मला वाटतं या. आय थिंक कान हे सगळं मंडळी येत नाही, हे कान आहेत. असं सर्व रेखाटलेलं आहे. इकडे काय माहिती नाही आपल्याला, काही कळत नाहीये. थोडा अभ्यास करावा लागेल. तिकडे वाचायला पण आहे, तुम्ही पॉज करून झूम आउट करू शकता, झूम इन आणि झूम आउट करू शकता.
आणि इकडे असं सगळं आर्ट सगळं रेखाटलेलं आहे. त्यांचा शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला आला होता, त्यांचा आपण पोस्टर आहे. 29ला मैथिली मॅम आली होती, त्याच्यानंतर 1 तारखेला अभिजित सर आले होते, 2 तारखेला कैलास खेर सर आले होते जे आज आले होते, आणि 3 तारखेला मंडळी सोनू निगम सर येणार आहेत उद्या. माझे फेवरेट सिंगर आहे. बट ऑब्वियसली मला आता लग्न आहे त्याच्यामुळे मला जमलं नाही सर मंडळी. बट सोनू निगमसाठी मी सरांसाठी आलो असतो नक्कीच, माझा फेवरेट सिंगर असल्यामुळे. बट काही कारणास्तव आपल्याला हल्दी असल्यामुळे आपल्याला जमलं नाही आहे. सो मंडळी आता आपण आतमध्ये शिवमंदिरात, आणि आपले कैलास खेर सर आतमध्ये गेलेले आहेत. ते बाहेर आले की तुम्हाला दाखवतोच. चला. सो मंडळी कैलास खेर सरांची आता पूजा चालू आहे आतमध्ये. आपण पण मंदिरात आहे आणि बाहेर तुम्ही बघू शकता इकडे फुल सिक्युरिटी आहे, इकडे पण फुल सिक्युरिटी आहे. आतमध्ये कोणाला सोडत नाही. आणि आता सरांचं भजन चाललं आहे, ते येत आहेत असं मला वाटतंय. सर आलेले आहेत. एक मिनिट ह्याला बाहेर काढ मी. सर निघलेले आहेत शिवमंदिरातून. आपण आलेलो आहोत अंबरनाथ येथील शिव प्राचीन मंदिराकडे, आणि आपण त्यांचं दर्शन झालेलं आहे कैलास खेर सरांचं. आता आपण दर्शन घेऊया. आणि इकडे खूप असं रेअर बघायला मिळत असेल, एवढी कमी गर्दी नाही तर फुल गर्दी असते मंडळी इकडे. सिक्युरिटी वगैरे इकडे पण नॉर्मल दिवशी पण. आणि आपण आता फुर्सतमध्ये महादेवांचं दर्शन घेऊया. हा बघा तुम्हाला ब्लॉग तुम्हालाही दर्शन मिळत असेल महादेवांचं, तेही तुम्ही घ्या. बिकॉज ऑफ तिकडे सिक्युरिटी आहे म्हणून मंडळी इकडे कोणीच नाही आतमध्ये, आता पब्लिक असते. आता पण दर्शन घेऊया. गेटला सिक्युरिटी आहे मंडळी, त्याच्यामुळे आतमध्ये कोणी नव्हतं असं. मंडळी आम्हाला तिकडे पण VVIP भेटलं, इकडे पण VVIP म्हणजे 3 स्टार वगैरे सर्व सिक्युरिटी एकदम टाईट होती. तरी पण आम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात लोकांना सोडत होते. म्हणजे इथेच बघा इकडेच सगळ्यांना थांबवलं होतं. इकडची सिक्युरिटी मेन होती, ही सिक्युरिटी पार करून नंतर मंदिराच्या गेटची सिक्युरिटी, त्याच्यानंतर मंदिरातली बाउन्सरची सिक्युरिटी, एवढं सगळ्यांना आम्हाला सोडलं. आणि ही बघा अजून पण अशी काहीशी पब्लिक मंडळी सरांना बघण्यासाठी थांबलेली आहे. ही बघा आपण तर प्रत्यक्षरित्या बघितले त्यांना. आणि अशी बापरे 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 अशी काहीशी गर्दी इकडेच थांबून ठेवली होती मंडळी. आणि आपण होतो आतमध्ये मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आपण सरांना भेटलो प्रत्यक्षरित्या. फोनमध्ये माझा फोन दुसऱ्याकडे होता आणि तर आम्ही प्रत्यक्ष 2 शब्द बोललो पण सरांची. ते काय घ्यायला भेटलं नाही मला ब्लॉगमध्ये, कारण माझा मोबाईल दुसऱ्याकडे राहिला. कारण त्याच्याकडे दिला होता मी फोटो काढण्यासाठी आणि तो राहिला त्याच्याकडे. तो खूप सुंदर मजा आली आतमध्ये. का फुल मजा. पहिल्या फेरीला तर पुरा नाकाबंदी होती बाबा. इथे तर मंडळी डेंजर सगळे सिनियरच उभे राहिलेले आहे, म्हणजे कोणी बोलायलाच नको काही. आता पण सिनियर साहेब आहेत, पण 1-2च आहेत. मग असे पूर्ण 4-5 सिनियर उभे होते. तरी पण आम्हाला इथून पण सोडलं. ते एक झालं की आम्हाला सर्वेकडनं सोडलं, त्याच्यामुळे आम्हाला खूप भारी मजा घ्यायला भेटली आम्हाला आर्ट फेस्टिवलची. आणि तुम्हाला सांगायचं राहून गेले की आर्ट पण होतं इकडे. आणि मी मगाशी बोललो भेटूया पुढे, आता आपण भेटू. खरंच आपण डायरेक्ट घरी भेटूया. आणि आर्ट बघून तुम्हाला मजा आली असेल, मला आर्ट बघून सगळ्यात जास्त मजा आली. आणि एक तो सय्या गाणे आय हाय, ते 2 देख के मेरे को बहुत मजा. आता आपण गाडी घेऊया आणि डायरेक्ट भेटूया घरी. ॲक्च्युली म्हणजे सय्या गाण्यासाठी आलेलो. तर आता भेटूया आपण घरी.